निवडणुका जाहीर झाल्या आणि लगेच कामाला लागलो, लगेच पळालं असं होत नसतं. राष्ट्रवादीकडून निवडणूक लढली पाहिजे. काही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की साहेब तुम्ही शिवसेनेला ही जागा सोडली तर आमच्याकडनं तुम्ही ही निवडणूक लढली पाहिजे. तर तुम्हाला निश्चितपणाने मी ग्वाही देतो की आपण येणाऱ्या काळामध्ये व्यवस्थित अभ्यास करून चांगल्या त्या योग्य पक्षाची उमेदवारी घेऊन पक्षाचं चिन्ह आपल्याला मिळणार आणि पुढे आपण निवडणूक कोणत्या पक्षाच्या चिन्हावर लढणार हे तोपर्यंत चित्र स्पष्ट झालेलं असेल. आणि त्यावेळेला आपल्याला आपल्या सबंध कार्यकर्त्यांना सोबत घेऊन एका मोठ्या मेळाव्याच्या माध्यमातून त्या विधानसभेच्या निवडणुकीचं खऱ्या अर्थाने आपल्याला सुरुवात त्या मेळाव्यापासून करायची प्रचाराची. त्यामुळे त्या मेळाव्याच्या तयारीसाठी आम्ही सर्व कार्यकर्ते लागलेलो. तुम्ही सर्व तरुण सहकारी कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने आतापर्यंत मला साथ दिली तशीच साथ या पुढच्या काळामध्ये द्या. आपण विश्वास करा माझ्यावर, तुमच्या सर्वांची मेहनत वाया जाऊ देणार नाही. तुम्ही माझ्यासाठी घेतलेले कष्ट अगदी ती मेहनत फुकट जाऊ देणार नाही. या सगळ्यांच्या आपल्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून एक चांगलं फळ आपल्याला निश्चितपणाने मिळेल. आणि येणारा मोहोळचा विधानसभा मतदारसंघाचा आमदार हा तुमच्या विचारांचा आणि तुम्हाला सोबत घेऊन जाणारा माणूस असेल अशा पद्धतीचा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. काढायला लावायची गरज नाही. आज आपण जी इथे मीटिंग बोलवलेली आहे ही मीटिंग मुळात आपल्याला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अजून तयारीसाठीची आपण ही बैठक बोलवलेली आहे. आणि जसं या अगोदरच्या कार्यकर्त्यांनी उल्लेख केला तसं या छोट्याशा बैठकीच्या माध्यमातून आपण आपल्या प्रचाराची सुरुवात या बैठकीच्या माध्यमातून आपण आजपासून करतोय. निवडणुका जाहीर झाल्या आणि लगेच कामाला लागलो, लगेच पळालं असं होत नसतं. राजकारणामध्ये काम करत असताना टायमिंगला महत्वाचं असतं. आपण व्यवस्थित तयारी करून आपण या निवडणुकीमध्ये कोणाला पाहण्यासाठी आपल्याला निवडणूक लढायची नाही, तर या निवडणुकीमध्ये आपल्याला निवडून येण्यासाठी ही निवडणूक लढायची आहे. त्यामुळे अशा पद्धतीची तयारी करत असताना आपण कुठेही कमी पडता कामा नये. आपण छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. म्हणून अशा पद्धतीची बैठक आज आपण या ठिकाणी लावलेली आहे. दुपारच्या सत्रामध्ये 4 वाजता देखील आपण मोहोळ शहराची आपण कार्यकर्त्यांची बैठक घेतलेली आहे. या पद्धतीने आपण सर्कल वाईज गटनिहाय बैठक घेणार आहोत. नंतर आपण पंचायती समितीच्या गणनिहाय आपण बैठक घेणार आणि मग आपण आपल्या पद्धतीने कार्यकर्त्यांच्या संपर्कातून गाव भेटीच्या दौऱ्याच्या माध्यमातून आपण आपल्या प्रचाराची रणनीती आखणार आहोत. शेवटी माझ्या प्रचाराची यंत्रणा किंवा माझा विश्वास हा सगळा तुमच्यासारख्या तरुण, तुमच्यासारख्या इमानदार प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या जीवात ही निवडणूक लढायची आहे. आणि जसं कार्यकर्त्यांनी बोलत असताना सांगितलं की साहेब तुम्ही तुतारीकडून निवडणूक लढली पाहिजे. काही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की साहेब तुम्ही शिवसेनेला ही जागा सोडली तर आमच्याकडनं तुम्ही ही निवडणूक लढली पाहिजे. तर तुम्हाला निश्चितपणाने मी ग्वाही देतो की आपण येणाऱ्या काळामध्ये व्यवस्थित अभ्यास करून चांगल्या त्या योग्य पक्षाची उमेदवारी घेऊन काय गोष्टी राजकारणामध्ये त्यावेळेला बोलून दाखवायच्या असतात. शेवटी तुम्ही जो विश्वास माझ्यावर ठेवलेला आहे त्यामुळे माझ्यावर तसाच विश्वास तुमचा कायम राहू द्या. तुमची मेहनत करत नाही त्यामुळे निश्चितपणाने काही गोष्टी आपण ठरवून करतोय. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जसं जसं हा आपली यंत्रणा किंवा आपलं जे काही नेटवर्क किंवा आपले जे काही एफर्ट्स दिसतील तेव्हा तुमच्या लक्षात येईल आपण कुठल्या पद्धतीने वाटचाल करतोय आणि कशा पद्धतीचा आपला कॉन्फिडन्स आहे. शेवटी गेली
काही वर्षापासून आपण संघर्ष करून या इथपर्यंत आलो. आज देखील तुमच्यासारखे सर्व कार्यकर्ते या संघर्षाच्या काळामध्ये माझ्या सोबत आहेत. त्यामुळे तुमच्या सर्वांचा आभार, तुमच्या सर्वांबद्दलचा एक अभिमान आहे मला की तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना घेऊन मी या पुढच्या काळामध्ये विधानसभेची निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करतोय. राजकारणामध्ये असताना तुम्ही पाहिले मी या मोहोळ विधानसभा मतदारसंघातल्या कुठल्याही पक्षावर, कुठल्याही नेत्यावर कधी व्यक्तिगत टीका केली नाही आणि करणारही नाही. मी काय करू शकतो, मी काय केलं होतं आणि या पुढच्या काळामध्ये मी काय करणार आहे, अशा पद्धतीचा एक रोडमॅप, अशा पद्धतीची एक विकासाची ब्लूप्रिंट घेऊन आपण लोकांसमोर जातोय. ते जात असताना तुमच्या सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, तुम्ही ज्या ज्या गावामध्ये राहताय, ज्या ज्या सर्कलमध्ये राहताय, तुम्ही फार तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार करू नका. आपण ज्या गावामध्ये राहतो त्या गावापुरता विचार करा आणि त्या गावामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला कशा पद्धतीने जास्तीत जास्त सहकार्य मिळेल, कशा पद्धतीने जास्तीत जास्त आपल्याला मदत मिळतील, त्या पद्धतीची एक चांगल्या पद्धतीचं काम किंवा त्या पद्धतीचं नेटवर्क त्या गावामध्ये तुम्ही उभं करा. आणि ते नेटवर्क करत असताना तुम्हाला काही अडचणी असतील तर माझ्या या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून किंवा मला कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्या ठिकाणी आपण ते सर्व सोडवण्याचा प्रयत्न करू. मी तुम्हाला प्रामाणिकपणे एक गोष्ट सांगतो, मी खोटं बोलणार नाही. आपण सत्तेच्या बाहेर आहोत. सरकारमध्ये वेगळ्या पद्धत, वेगळ्या विचारांची लोक आहेत. या मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये वेगळ्या विचारांचा आमदार आहे. त्यामुळे निश्चितपणे आपली काही कामं तिथे राहतात. प्रमोद खंदाळे या ठिकाणी त्यांनी मला एक व्यक्तिगत त्याचं काम सांगितलं होतं. ते आजपर्यंत मी करू शकलो नाही, परंतु त्यांनी कधी त्याबद्दलची साधी तक्रार माझ्याकडे केली नाही. मंत्रालयामध्ये त्यांचं एक छोटंसं काम आहे, परंतु ते माझ्याकडनं अद्याप झालं नाही. पुढे होणार नाही असं नाही, पण अजून झालं नाही. परंतु त्या कार्यकर्त्यांनी कधी त्याबद्दलचा नाराजी व्यक्त केली नाही किंवा कुठल्याही माझ्यावर राग झाला नाही.